श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. कधी थांबून विचार केला आहे का, आपण स्वामींना नेमकं कुठे शोधतो? मंदिरात, फोटोत, दिव्यामध्ये, संकटात. आज आपण चिंतन करणार आहोत स्वामींच्या अशा एका शिकवणीवर जी आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकू शकते. प्रत्येक गोष्टीत स्वामींचे अस्तित्व पहा. हे केवळ एक तत्त्वज्ञान नाही, ही एक जिवंत अनुभूती आहे, एक भक्तीची नजर आहे. आपण रोज स्वामींच्या फोटोपुढे बसतो, त्यांना नमतो, आरती म्हणतो, त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो. हे सगळं सुंदर आहे, पवित्र आहे, पण स्वामी इतक्या पुरतेच नाहीत. ते केवळ चौकटीत नाहीत, ते आपल्या श्वासात आहेत. स्वामींचं अस्तित्व ते आपल्याला मिळालेल्या प्रसन्न दिवसातही असतं आणि आपल्यावर आलेल्या कठीण प्रसंगातही. जेव्हा एखादा आपला माणूस अचानक मदतीला धावून येतो तेव्हा स्वामी येतात. जेव्हा अशक्य वाटलेलं काम सहज होतं तेव्हा स्वामी हात धरतात. जेव्हा आपण अंधारात हरवलेलो असतो आणि कुठून तरी एक आशेचा किरण दिसतो तेव्हा स्वामी प्रकाश बनतात. स्वामींनी नेहमी सांगितलं आहे, मी आहे रे बाळा, तुझ्या प्रत्येक क्षणात, फक्त तुम्हाला त्या क्षणात ओळख. आपण जर प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक भावनेत आणि प्रत्येक अडचणीत स्वामींचं अस्तित्व अनुभवलं तर आपलं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर पोहोचतं. जिथे डर नाही, तक्रार नाही, फक्त समर्पण असतं. स्वामी चौकटीत नाहीत, ते आपल्या मनात आहेत. स्वामी फक्त आरतीत नाहीत, ते आपल्या अश्रूमध्ये आहेत. स्वामी केवळ अडचणीसाठी नाहीत, ते आपल्या प्रत्येक श्वासासाठी आहेत. आजपासून एक छोटीशी सुरुवात करा. प्रत्येक गोष्टीत त्यांचं अस्तित्व पहा, कारण जेव्हा आपण त्यांना खरंच सर्वत्र अनुभवतो तेव्हा ते आपल्यासाठी कधीच हरवत नाहीत. स्वामींचे अस्तित्व कुठे शोधाल? सृष्टीच्या प्रत्येक कणात. सकाळी उगवणारा सूर्य, मंद वाहणारी हवा, किलबिलाट करणारे पक्षी, झाडावर उमलणारी फुले, रात्री चमकणारे तारे, या सर्वामध्ये स्वामींचे चैतन्य आहे. जेव्हा तुम्ही या नैसर्गिक गोष्टीकडे कृतज्ञता आणि आदराने पाहता तेव्हा तुम्ही नकळत स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेता. प्रत्येक जीवजंतूमध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये तोच ईश्वरी अंश आहे, म्हणजे स्वामीच आहेत. प्रत्येक माणसात, तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग तो तुमचा मित्र असो, नातेवाईक असो, कामावरचा सहकारी असो किंवा अगदी अनोळखी व्यक्ती असो, त्या सर्वांमध्ये तोच चैतन्य आहे. स्वामींनी कधीही कोणामध्ये भेद केला नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी प्रेमाने, आदराने आणि सेवेच्या भावाने वागता तेव्हा तुम्ही खरे तर स्वामींचीच सेवा करत असता. त्यांच्या गरजा समजून घेणे, त्यांना मदत करणे, त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवणे, हे सर्व स्वामीमय जीवन जगण्याचेच भाग आहेत. दैनंदिन कामामध्ये तुम्ही जे काही काम करता, ते घरगुती काम असो, कार्यालयातील काम असो किंवा एखादी कला असो, ते पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करा. स्वामी म्हणत, कर्म म्हणजेच ईश्वर. आपले काम हेच आपले मंदिर आहे आणि आपण करत असलेले कर्म हे स्वामींना अर्पण केलेली सेवा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे लीन होता तेव्हा तुम्हाला त्यातून एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते, कारण त्यावेळी तुम्ही स्वामींच्याच इच्छेने कार्यरत असता. संकटामध्ये आणि सुखात, जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येते, संकट येते, तेव्हा अनेकदा आपण खचून जातो. पण अशा वेळी लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. ते तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देत आहेत. प्रत्येक संकट हे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. त्याचप्रमाणे जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तो क्षण स्वामींनीच आपल्याला दिलेला आहे,
याची जाणीव ठेवा. सुख आणि दुःख दोन्ही स्वामींनीच दिलेले आहेत, त्यामुळे दोन्हींचा स्वीकार शांतपणे करा. स्वामीमय जीवन कसे जगाल? कृतज्ञता बाळगा. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीसाठीही स्वामींचे आभार माना. कृतज्ञता तुम्हाला सकारात्मकता देते आणि स्वामींच्या जवळ नेते. प्रेम आणि सहानुभूती. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा. कोणाचाही द्वेष करू नका. आपल्या कृतीने आणि बोलण्याने कोणालाही दुखवणार नाही याची काळजी घ्या. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सतत स्मरण करा. हे नाम तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुम्हाला सतत स्वामीच्या सान्निध्यात असल्याची जाणीव करून देईल. सेवाभाव. शक्य होईल तितकी इतरांची सेवा करा. निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेतून तुम्हाला खरा आनंद आणि समाधान मिळेल. यापुढे जेव्हा तुम्ही झाडाकडे पाहाल, पक्ष्यांचा आवाज ऐकाल, एखादा अनोळखी व्यक्तीला भेटाल किंवा तुमच्या दैनंदिन कामात मग्न असाल, तेव्हा आठवा की या सर्वामध्ये स्वामीच आहेत. त्यांच्या अस्तित्वाची ही जाणीव तुम्हाला अधिक नम्र, अधिक प्रेमळ आणि अधिक समाधानी बनवेल. स्वामींनी सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन केवळ अडचणीसाठी नाही, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणासाठी आहे. हे वचन तुम्हाला सतत आठवण करून देते की तुम्ही एकटे नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत. या विचारावर चिंतन करा, तो आत्मसात करा आणि स्वामीमय जीवन जगा. स्वामी जीवनात कसे प्रकट होतात? कधी वाटलंय का? एखाद्या अपघातातून आपण कसे वाचतो? एखादं संधीचं दार अचानक कसं उघडतं? जिथं सगळं संपतंय असं वाटतं, तिथे नवीन मार्ग कसा दिसतो? हे सगळं काही योगायोग नसतं, ते स्वामी योग असतं. स्वामी संकटकाळी येतात हे आपलं ऐकलं आहे, पण ते संकट काळात येतात असं नाही. ते तर त्या संकटात आधीच असतात आणि आपल्याला अगदी हळूवार हाताने बाहेर काढतात. त्यांचा स्पर्श हा अदृश्य असतो, पण परिणाम ठाम असतो. त्यांच्या कृपेची भाषा शब्दात नसते, ती अनुभवात असते. स्वामींचं अस्तित्व क्षणाक्षणात. स्वामी आपल्या आयुष्यात कधी येतात याचं वेळापत्रक नसतं, पण ते कायम असतात, प्रत्येक क्षणात. एखादं संकट थोडक्यात टळलं, एक बिनधास्त वाटणारा निर्णय योग्य ठरला, मुलाच्या चेहऱ्यावर अचानक आनंद दिसला, सतत रडणारं मन एक दिवस शांत झोपलं, ही सगळी ठिकाणी स्वामींची उपस्थिती असते. स्वामी एक असण्याची जाणीव आहेत. जेव्हा आपण त्या असण्याची जाणीव बाळगतो, तेव्हा आयुष्य अचानक कमालीचं सुंदर वाटू लागतं. स्वामी भक्त हो, तुमचा खरंच स्वामींच्या या पवित्र संदेशावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो, माझा पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा. श्री स्वामी समर्थ.